कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं मित्र दल प्रत्याशी बालू धानोरकर के चुनाव प्रचार हेतु वरोरा में सभा का आयोजन किया गया। कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं मित्र दल प्रत्याशी बालू धानोरकर के समर्थन में वरोरा में सभा ली गई। इस दौरान वरोरा में प्रत्याशी बालू धानोरकर के साथ एवं अन्य राजनीतिक नेताओं का सभा स्थल पर पहुंचने पर उनका जोरदार स्वागत किया गया तथा सभा स्थल को उम्मीदवार बालू धानोरकर के साथ अन्य नेतागणों ने संबोधित किया। इस सभा में बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी थी। वरोरा से चेतन लुथड़े की रिपोर्ट। खात्यामध्ये काळा पैसा 15 लाख रुपये देऊ, ज्या ज्या योजना बोलल्या, महिलांवर अत्याचार होणार नाही, अन्याय होणार नाही, प्रत्येक हाताला रोजगार उपलब्ध होईल, प्रत्येक वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशा विविध वल्गना यांनी मागील 5 वर्षात केल्या। या 5ही वर्षामध्ये एखादी जर गोष्ट ज्यांनी खरी केली करून दाखवली असेल तर ते सांगावं। अरे खासदाराचं काम काय असते? देशाला राष्ट्रीय सुरक्षा देणं, देशाची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवणं। बाहेरच्या देशांनी कुणी आपल्यावर आक्रमण केलं तर त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देणं। त्या भाषेत उत्तर दिलं का? या देशाचे पंतप्रधान व्हायच्या आधी मोदीजींनी सांगायचे की पाकिस्तान ने हमारे 1 सैनिक को मारा तो हम उनके 10 सिर लाएंगे। आणले का? नाही। म्हणजे पोकळ घोषणा देण्याचं काम केलं। राष्ट्रीय सुरक्षा आपली मजबूत असली पाहिजे। आंतरदेशीय व्यापार, या देशातला त्या देशामध्ये व्यापार वाढला पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशामध्ये उत्पन्न होणारा शेतकऱ्याचं पीक हे बाहेर देशात गेलं पाहिजे। त्याच्यामुळे हा देशातला शेतकरी सुखी होईल। या पद्धतीचे निर्णय हे केंद्रात होतात। कृषी विभागाला चालना मिळाली पाहिजे, शेतकरी आमचा जगला पाहिजे, शिक्षण विभागाला चालना मिळाली पाहिजे, शेतकऱ्याचे पोरं हे शिकले पाहिजे। एवढंच नाही तर सिंचनाचे मोठे मोठे प्रकल्प आपल्या भागात झाले पाहिजे, या राज्यात झाले पाहिजे, ज्याच्यामुळे 24 तास वीज आणि 24 तास पाणी माझ्या शेतकरी बांधवाला मिळेल। कर्जमाफीची काय गरज आमच्या शेतकरी बांधवाला? 24 तास पाणी आणि 24 तास जर वीज मिळाली तर यांच्या समोर हात पसरायची गरज नाही। मित्रांनो, आपण विजेचं एवढं मोठं जाळं पसरवलं आपल्या क्षेत्रामध्ये की परत 40 वर्ष वीज आपल्याला कमी पडणार नाही। अशा पद्धतीचे 7 सबस्टेशन आपल्या वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण निर्माण केले। आता लोड शेडिंगचा प्रश्न आपला राहिला नाही, तो मिटला। ऍग्रीकल्चरचा जो प्रश्न होता तो आपण मिटवला।